10वी आणि 12वीच्या परीक्षेचा लातूर पॅटर्न तर राज्यात गाजतोय। आता त्याच्याच सोबतीला नीटचाही लातूर पॅटर्न चर्चेत आलाय। कारण लातूर या एकाच जिल्ह्यातून तब्बल 2 ते 2.5 हजार मुलं आता डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहेत। देशभरात मेडिकलच्या प्रवेशासाठी असणाऱ्या एकूण 4600 जागांसाठी घेण्यात आलेल्या नीट 2023 या परीक्षेचा निकाल मंगळवारी 13 जूनला रात्री जाहीर झालाय आणि यात लातूर जिल्ह्यातील 2 ते 2.5 हजार विद्यार्थ्यांनी 720 पैकी 500 पेक्षा अधिक मार्क्स मिळवलेत। या निकालात फक्त राजश्री शाहू कॉलेजच नाही तर दयानंद कॉलेज आणि रिलायन्स लातूर पॅटर्न आणि तसंच खासगी कोचिंग क्लासेसचा सुद्धा मोठा वाटा आहे। आपण जर विभागणी करून आकडेवारी पाहिली तर शाहू महाविद्यालयातील 500 विद्यार्थ्यांना 500 पेक्षा अधिक गुण आहेत। तसंच दयानंद कॉलेजमधील 50 आणि रिलायन्स लातूर पॅटर्न मधील 38 विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क्स आहेत। तर खासगी कोचिंग क्लासेस मधील 4 विद्यार्थ्यांना 720 पैकी 700 गुण आहेत आणि 2 विद्यार्थ्यांना 705 गुण आहेत। त्यामुळे आता देश पातळीवर असणाऱ्या नीट मध्ये सुद्धा महाराष्ट्रातील लातूर पॅटर्नचा डंका वाजतोय। कोविड नंतर नीटचा निकाल हा मंदावला होता, मात्र आता पुन्हा नीट लातूर पॅटर्नचा निकाल हा अव्वल दर्जाचा लागलाय। प्रत्येक महाविद्यालय, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या मेहनतीचं फळ असल्याचं मत सीईटी सेलचे संचालक दिलीप देशमुख यांनी एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले। नीटचा हा विक्रमी निकाल लागल्यापासून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा आनंद गगनात मावत नाहीये। त्यामुळे फटाक्यांच्या आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या तालावर ताल धरताना विद्यार्थी ठिकठिकाणी दिसतायत।